बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोलापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी न्याययात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी 7 रस्ता परिसरातील वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि छत्रपती शिवरायांचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। तिथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही न्याययात्रा काढण्यात आली। यानंतर बांगलादेशचा झेंडा आणि तेथील राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत दहन करण्यात आलं। बांगलादेशात हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहेत। हिंदूंची घरं जाळणं, मंदिरं पाडणं अशा घटना घडत आहेत। त्यामुळे भारतभर या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे आणि आंदोलनं करण्यात येत आहेत। मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीनं सोलापुरात हिंदू न्याययात्रा काढण्यात आली। यामध्ये प्रामुख्यानं हिंदू बांधवांनी विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या। येणाऱ्या काळात बांगलादेशात होणारे हिंदूंवरील अन्याय अत्याचार थांबले गेले पाहिजेत, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा सरकारला यावेळी देण्यात आला। या प्रसंगी बोलताना भाजपचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की बांगलादेशामधील हिंदूंचा आवाज आम्ही हिवाळी अधिवेशनात मांडू आणि त्यांना न्याय देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू। महाराष्ट्रातील आणि भारतातील बांगलादेशी घुसखोरांना हकलून लावू। हिंदूंसाठी देशभर एकतेचं आंदोलन उभा करू। सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा आयोजित केलेला आहे। बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर ज्या पद्धतीने अत्याचार होत आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारत सरकारकडनं दबाव निर्माण होऊन तिथल्या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी बांगलादेश सरकारला सूचक इशारा देण्यासाठी भारतातला समस्त हिंदू बांधव जागा होत आहे। महाराष्ट्रात अनेक शहरात अशा पद्धतीचं न्याययात्रेची सुरुवात करण्यात आलेली आहे। आज सोलापुरात हा न्याययात्रा होत आहे। सर्व हिंदू बांधव सगळ्या राजकीय पक्षाच्या चौकटीतनं बाहेरून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आज सकल हिंदू समाज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार। याच पद्धतीने की बांगलादेशला भारत सरकारच्या माध्यमातून बोलणी होऊन तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळावं, याच हेतूने आज कलेक्टरला निवेदन देणार आहोत। कलेक्टरांच्या माध्यमातून ते राज्यस्तरावर जाईल आणि त्यानंतर केंद्र स्तरावरती जाईल। अधिवेशनाच्या काळात आम्ही देखील त्या बाबतीत बोलणार आहोत। बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या मुस्लिमांना इस्कॉन मंदिराच्या वतीनं अन्नदान, कपडे वाटप करून त्यांना कोरोना काळात सांभाळण्यात आलं होतं। नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर इस्कॉन मंदिरातील चिन्मय कृष्णदास आणि हिंदू बांधवांनी मुस्लिमांना नेहमीच मदत केलेली आहे। हिंदूंवर अत्याचार करणं ही इस्लामची संस्कृती आहे का, असं म्हणत सकल हिंदू समाज न्याययात्रेचे आयोजक सुधीर बहिरवाडे आणि शिवराज गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला। सकल हिंदू समाजाकडनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याययात्रा जाहीर केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातनं, शहरातनं, जिल्ह्यातनं, गावातनं आपल्या बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी सर्व रस्त्यावर उतरले आहेत। कारण की बांगलादेशामध्ये कुठलेही मराठा म्हणून किंवा दलित म्हणून किंवा इतर जाती म्हणून त्यांना मारलं जात नाही, फक्त हिंदू म्हणून त्यांना तिथं मारलं जात आहे। पण आपण हिंदू म्हणून इथं एकत्र यावं, या हिंदू एका शब्दावर आपण सर्वांनी पक्षभेद, राष्ट्र जातीभेद सर्वांना गाडून सर्वजण एकत्र इथं आलेले आहेत। आणि आपण नरेंद्र मोदींना मागणी करत आहोत की तिथल्या हिंदूंना न्याय द्या, सुरक्षित ठेवा आणि परत भारतामध्ये NRC लागू करा। NRC लागू केलं तर इथल्या बांगलादेशांना आपण हुडकून काढून बडवून त्यांना त्यांच्या देशात पाठवू। यासाठी आम्ही न्याययात्रेचं आयोजन केलं। हिंदू बांगलादेशमध्ये जे अत्याचार घडतो, तिथले इस्कॉन टेम्पल माझ्या माता बहिणींना एक हिंसकाचा त्रास देत आहे। मी बांगलादेशवासियांना सांगतो, तुम्ही बांगलादेशमध्ये आमच्या हिंदूंना त्रास दिला, तुम्हाला याद रखा, इथं पण तुमचं बांगलादेश उडकून आम्ही त्यांना मारू। और किसी को छेडेंगे नहीं, छेडे तो किसी को छोडेंगे नहीं। तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण यांचे इतिहास तुम्ही ऐकला असेल। तुम्ही जेव्हा आमच्या माता बहिणीवर जेव्हा अत्याचार आला तेव्हा आमचे महाराज 2 पाय 2 हात काढून गडावर फेकून दिले होते। तो आम्ही गप्प आहे, आम्हाला गप्प असू द्या। जेव्हा आम्ही अखंड हिंदू जर पेटू, तुमच्या बांगलादेश मध्ये एक साथ लांडे ठेवणार नाही आम्ही। मी जास्त न बोलता माझे 2 शब्द संपवतो। जय श्रीराम, जय महाराष्ट्र।
ज्या हिंदूंना संरक्षण मिळत नाही त्याच्यासाठी इथं निषेध मोर्चा आयोजित केला होता आणि ही न्याय यात्रा हिंदूंना न्याय मिळावा म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि निश्चितपणाने हिंदूंना न्याय मिळावा, हिंदूंना संरक्षण मिळावं त्या संदर्भात माननीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी CCA असेल NRC असेल असे कायदे आणण्याचा प्रयत्न केला, पण या लोकांनी हे कायदे होऊ दिले नाहीत. आज त्या कायद्याची किती गरज आहे हे या माध्यमातून लक्षात येतं आहे की निश्चितपणाने आज जे हिंदू असुरक्षित आहे ते आज आपण आपल्या देशात आणू शकलो असतो, पण हे कायदे न होऊ दिल्यामुळं आज हिंदूंना आपण सुरक्षा देऊ शकत नाही. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. पण आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोदीजी असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे निवेदन करतोय की तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या आपण कराव्यात आणि येणाऱ्या काळात अशा गोष्टी घडू नये यासाठी आपण प्रयत्न करावे अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करत आहोत. या सकल हिंदू समाज न्याय यात्रेत विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मार्गदर्शक मंडळाचे सदस्य हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण, भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, हिंदू महासभेचे शहर अध्यक्ष सुधीर बहिरवाडे, अंबादास गोरंटला, बजरंग दलाचे नागेश बंडी, हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे, ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड, राजू हवशेट्टी, टेम्पलचे पवन हरिनामदास, बालयोगी सज्जन महाराज, सतीश आनंदकर, समर्थ बंडे, तेजस शहा, आनंद मुसळे, महिला सदस्या रोहिणी तडवळकर, विजया वड्डेपल्ली, श्रीकांचना यन्नम, नरसुबाई गदवालकर, अश्विनी चव्हाण, लतेश हिरवे, अर्जुन मोहिते, नंदकुमार झंवर, ओंकार चव्हाण, विशाल पवार यांच्यासह हजारो हिंदू बांधव, युवक, महिला, वकील, इंजिनियर्स, आर्किटेक्चर्स, डॉक्टर्स, व्यापारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.